उदगीर शहरातील सर्व नागरिकांना व ऑटो चालकांना मी आवाहन करू इच्छितो की आजपासून उदगीर शहरामध्ये जे ऑटो चालक आहेत त्यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कडक मोहीम राबवण्यात येत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सर्व ऑटो चालकाकडे ड्रेस कोड असणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे मी बऱ्याच ठिकाणी बघतो की ऑटो चालक हे फ्रंट सीट घेऊन आपले ऑटो चालवत आहेत। त्यावरही आम्ही यापुढे कारवाई करणार आहे। त्याचप्रमाणे सर्व ऑटो चालकांनी सुद्धा आपल्याकडे जे ऑटो संदर्भात जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स जवळ बाळगणं आवश्यक आहे, की ज्यामध्ये ऑटो चालकाचं लायसन्स असणं जरुरी आहे, त्याच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि जे RTOने जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्ससुद्धा आम्ही आजपासून तपासणी करत आहे। आणि बऱ्याच वेळा असं निदर्शन येत आहे की ऑटो चालक हे कोणत्याही चौकामध्ये नो पार्किंग ठिकाणी ऑटो पार्क करत आहेत, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे। त्यामुळे जे असे ऑटो चालक आहेत की जे बाबा जेणेकरून कॉर्नरला उभा करतायत किंवा ज्या ठिकाणी स्टॉप नाही त्या ठिकाणी उभा करतायत आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करतायत, त्या ऑटो चालकावर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे। आणि जे ऑटो चालकांना मी या माध्यमातून विनंती करत आहे की ऑटो चालक हे बरेच नागरिकांकडून जास्त पैशाची मागणी करत आहे। ज्या ठिकाणी RTOने जे नियम ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी नागरिकांकडून पैशाची मागणी करावी किंवा त्यांचे ऑटोचे भाडे घ्यावे। जर ऑटो चालक हा विनाकारण नागरिकांकडून जर जास्त भाडे घेत असल्याचे निदर्शनास आल्यास मी RTO आणि आम्ही पोलीस प्रशासनामार्फत एक संयुक्त मोहीम राबवणार आहोत आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे इतर मोटरसायकल धारकांना किंवा इतर वाहन चालकांना मी आवाहन करू इच्छितो की आपले वाहन चालविताना सगळे लायसन्स असणं जरुरी आहे। नो पार्किंग ठिकाणी वाहन आपलं पार्क करू नये। त्याचप्रमाणे आम्ही पोलीस प्रशासनामार्फत गेल्या 4-5 दिवसापासून ड्रंक अँड ड्राईव्हची सुद्धा मोहीम राबवण्यात येत आहे। गेल्या 4 दिवसात आम्ही 4 वाहनधारकांवर दारू पिऊन वाहन चालवल्याचे गुन्हे दाखल केले आहेत आणि यापुढे सुद्धा हे वाहन जर आपण दारू पिऊन वाहन चालवत असाल आणि त्यामुळे जर अपघात होत असेल तर त्या अशा वाहन चालकावर कडक मोहीम राबवण्यात येणार आहे।